झाले बाई सुख साबरे झाले ग दुःख घाबरे झाले बाई सुख साबरे झाले ग आणि या दोनच्या मध्येच बाई जन्म कोबरे झाले ग आणि या दोनच्या मध्येच बाई जन्म कोबरे झाले ग. बघा कसं आहे स्त्रीचं जीवन. राब राबता घास मिळाला फुकट नव्हते काही ग राब राबता घास मिळाला फुकट नव्हते काही ग दिस सरावा तरी उरावा कुठे विसावा बाळी ग. दिवस दिवस राबायचं पण संध्याकाळी आल्यावर भाकरी टाकल्याशिवाय पर्याय नाही. दिस सरावा तरी उरावा कुठे विसावा बाळी ग. सांगल्याचे हसू पाहुणी वाटेही नवलाई ग. कधी विसरते स्त्री लेकराकडे बघितलं ना हसलं की बाईचं दुःख गेलं कुठे लवकर. सांगल्याचे हसू पाहुणी वाटेही नवलाई ग. लात सोसुनी कळा घातली जन्मा कुणी ही आई ग. कुणी निर्माण केली ही आई. लात सोसुनी कळा घातली जन्मा कुणी ही आई ग. गुलाब मोगरा शेवंती जुई जाईचा फुले मळा गुलाब मोगरा शेवंती जुई जाईचा फुले मळा शनी कसले सुख तरीही संसाराचा असेला शनी कसले सुख तरीही संसाराचा असेला वाट सगळ्या वाटेवरी चालत चालत जाई ग वादळ वारा पाऊस गारा तमा कशाची नाही ग वादळ वारा पाऊस गारा तमा कशाची नाही ग. आणि एक स्त्रीच्या भूमिकेत मी जाऊन मी म्हटलंय की ऐक साजनी तुला सांगते स्वतःला स्त्रीच्या ठिकाणी घेऊन मी सांगतो असं नाही म्हटलं की ऐक साजनी तुला सांगते फिरून येणे नाही ग ऐक साजनी तुला सांगते फिरून येणे नाही ग सदा हसावे हसत जगावे दुसरे सोने नाही ग. किती दुःख असलं तरी सदा हसावे हसत जगावे दुसरे सोने नाही ग. चक्र तुमचे सदैव फिरते कधी थांबले नाही ग पाहुणी म्हणजे आई जगाची नसते दुसरी बाई ग. पृथ्वीची एक आई आहे ही सगळ्यात मोठी आहे ती स्त्री आहे. तिने जन्म घालते सगळ्या गोष्टींना किती गोष्टींचं सगळं जे आपलं चाललेलं आहे ना तिच्यामुळे म्हणून म्हटलं की आवनी म्हणजे आई जगाची नसते दुसरी बाई. आभाळाला बाप म्हणावे अनेक स्त्री आहेत त्यांच्यावरती भयंकर संकट आहे. त्यावेळेस त्यांना म्हटलं आता काय करायचं कुठं जायचं कोणाला सांगायचं दुःख. त्यावेळेस त्यांना काय म्हटलं मी की तुम्ही आता आभाळाला बाप म्हणा आभाळाला बाप म्हणावे मात करावी काळावर आभाळाला बाप म्हणावे मात करावी काळावर कुंका सोबत कोरून घ्यावे कष्ट आपल्या भाळावर कुंका सोबत कोरून घ्यावे कष्ट आपल्या भाळावर. हात धन्याचा हाती घेऊन जाळ वेदना झाडावर हात धन्याचा हाती घेऊन जाळ वेदना झाडावर भीम फुल्यांचा लवशा उंचा ढाल वारसा वाळावर भीम फुल्यांचा लवशा उंचा ढाल वारसा वाळावर घाल वारसा